ठाकरे गटाच्या उपनेत्यानं शेतकऱ्याला मारहाण केली आहे। उसाचं थकीत बिल ज्याची मागणी करण्यात आली आणि त्यानंतर मारहाणीचा हा आरोप झालेला आहे। सचिन घायाळ असं मारहाण करणाऱ्या ठाकरे गटाच्या उपनेत्याचं नाव आहे। राहुल कांबळे असं मारहाण झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। शेतकऱ्याला घरी बोलवून सचिन घायाळांनी मारहाण केली। घायाळांसह चौघांकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। पैठण पोलिसात सचिन घायाळसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे। याला थांब तू आता शूटिंग करतो का? नाही मारू नका ना आम्हाला. मारू का मारलं आता त्याला शिवी द्यायला चालेल. आता शूटिंग करतो. अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काय नेमकं आहे सगळं प्रकरण? प्रज्ञा, ही सगळी घटना छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील आहे। श्री संत एकनाथ सचिन घायाळ शुगर लिमिटेड कारखाना आहे आणि या ठिकाणी दरवर्षी शेतकरी आपला ऊस टाकत असतात। मात्र याच गेल्या हंगामामध्ये जे आहे तर शेतकऱ्यांनी ऊस घातला होता। काही शेतकऱ्यांचे पेमेंट जे आहे तर ते बाकी होतं आणि त्यासाठी ते सचिन घायाळ जे या कारखान्याचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे मागणी करत होते आणि त्यासाठी जे आहे तर सचिन घायाळ यांनी ऊसाचे पेमेंट देतो म्हणून या शेतकऱ्यांना घरी बोलवलं आणि घरी बोलवल्यानंतर त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप जे आहे तर या तक्रारदाराने केलेला आहे। राहुल सोमनाथ कांबळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे ज्यांनी ही सगळी तक्रार केली आहे। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरू आहे। त्यांना बेदम मारहाण केल्याचा त्यांचा आरोप आहे। लाठ्याने आणि लाथाबुक्क्याने चौघांनी आपल्याला मारहाण केल्याचा त्यांचा दावा आहे आणि कांबळे यांच्या सांगण्यानुसार ते सचिन घायाळ यांच्या पैठणीतील घरी गेले होते आणि त्या ठिकाणी ऊसाच्या पेमेंटची मागणीसाठी त्यांनी फोन केला होता आणि त्यांनी फोन केल्यामुळे घायाळ यांनी त्यांना घरी बोलवलं आणि त्यानंतर मारहाण केल्याचा दावा त्यांचा आहे। आता सचिन घायाळ यांचे राजकीय पार्श्वभूमी जर बघितले तर ते शिवसेना म्हणजे ठाकरे गटाचे उपनेते आहेत आणि त्यांचा हा संत एकनाथ कारखाना आहे ज्या ठिकाणी दरवर्षी शेतकरी ऊस घालतात। मात्र ऊसाचे पैसे मागितले म्हणून शेतकऱ्याला मारहाण केल्याचा आता त्यांच्यावर आरोप होतोय। त्याचा एक छोटासा व्हिडिओ देखील आपण जे आहे तर समोर आलाय। त्यात लाल टी शर्ट मध्ये सचिन घायाळ दिसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात आता पैठण पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून घायाळ यांना अटक करण्याची मागणी होते। आता या सगळ्या प्रकरणात पोलीस कसा तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोहसिन।